पदी बैसोनी पदवी घ्यायचे राम म्हणता रामाची व्हायचे पदी बैसोनी पदवी घ्यायची ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाही राम रसाची या चवी आनरस रुचती केवी ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाही तुका मुनीचा कोणी सांगे मजा अनुभव आहे अंगी ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाही अनुरागा करू चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जेने पंढरी सारखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा स्वैरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला विठाला पदी बैसोनी पदवी घ्यायचे ऐशी सुखवचनी आहे विश्वासी अनुभव पागे रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा रामनामाचं महत्व व्यक्त करणारा थोडासा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत की आपल्याला राम या पदापर्यंत जायचं असेल तर त्याची काही करायची गरज नाही. राम म्हणता रामाची होईजे. बरं हे कशा करिता? कारण या रामाची होईजे अशा पद्धतीचं सुख राम नामाशिवाय आपल्याला मिळणार नाही. ऐसे सुखवचन आहे विश्वासी अनुभव पाहिजे. ऐसे म्हणण्यामध्ये आणखीन कैसे रामरसाची या चवी आनरस रुचती केवी. रामरसाचा जो काही चव आहे ती दुसरे कोणत्याही रसाबरोबर त्याची तुलना करता येत नाही. ऐसे सुखवचने आहे विश्वासी अनुभव पाहिजे. महाराजांना कुणीतरी विचारलं असेल महाराज की तुम्ही ऐसे सुख वचनी आहे म्हणता हे कशावरून? तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे काय ऐसे सुख वचनी आहे. पवित्र भूमी असणाऱ्या वडवणी या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा शाकंभरी महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. राम मंदिर चौकामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थान परिसरातील असंख्य भाविक मंडळी भजनी मंडळी या परिसरातील सर्वच वारकरी संप्रदायामध्ये काम करणारी पूजनीय महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा महोत्सव संपन्न होत आहे. या उत्सवातील परमभाग्याने आजची द्वादशीच्या पर्व काळावरची सेवा माझ्याकडे प्राप्त आहे. सध्याचा हा सगळा कालावधी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाचा हा कालावधी आहे असं म्हटलं तरी वावगं करणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या या देशामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आज राममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या आनंदाने आपण साजरा करत आहोत आणि राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा आपण मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत. आणि याच पार्श्वभूमीवर परंपरेने चालत आलेला उत्सव आणि त्याच्यातच हा राम मंदिराचा किंवा राममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा उत्सव थोडासा त्याचा एक थोडं औचित्य साधून या रंगाची योजना केली. कधी कधी औचित्याचा विचार आपल्याला थोडासा करावा लागतो. आज जर सगळीकडे राम राम असे असेल तर तुकोबारांचे शब्द आहेत ना तर त्याचा थोडासा विचार करावा. औचित्य भंग करणं हा सभेचा नियम नाही महाराज. सभामध्ये त्याच्यामध्ये होत नाही. म्हणजे काही काही वेळेला औचित्य गाठून आपल्याला अभंग निवडावे लागतात. म्हणजे आता गंमत आधी पहिल्या काळामध्ये असे की एखाद्याच्या वाढदिवसाचं कीर्तन आहे आणि अभंग घेतला याच्यासाठी केलं होतं असं नाही ना. तर ते औचित्य आपण गाठलं पाहिजे. आणि थोडं म्हणून वेळ फार झाली आहे हे तुम्हाला जाणीव आहे. थोडंसं मी अगदी आरंभाला समस्त वडवलीकरांची आणि आपल्या सर्वांचे मी क्षमा मागतो की मला यायला थोडासा उशीर थोडा म्हणजे बराच झालाय परंतु क्षमा मागतो. परंतु थोडंसं आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय नामदेव महाराज लबडे यांच्या आग्रहाने आणि आपल्या सगळ्यांच्याच आग्रहाने इथे येण्याचा योग आला. मी महाराजांना सकाळी कल्पना दिली होती. थोडासा हा आजचा दिवसभराचा कालावधी आणि विशेष आज आमच्याकडे औषध द्वादशीला माझ्या आजोबांची पुण्यतिथी असते घरामध्ये. त्यामुळे मी थोडंसं कधी द्वादशीला जात नाही.
परंतु नामदेव महाराजांनी खूपच आग्रह केला. एरवी ते इतका आग्रह त्यांच्या सत्तातही करत नाही. मला कळेना की वडवणी करता का आग्रह केला. आता मला सांगितलं त्यांची सासरवाडी येते. कळालं मला माहित नव्हतं बालाजी महाराज. एरवी ते त्यांच्या घरातल्या कीर्तनाला एवढा नाही, पण तुम्हाला जसं जमेल तसं म्हणतात. पण वडवणी करता फारच आग्रह धरला. आल्यानंतर कळालं की ही त्यांची सासरवाडी आहे किंवा इथं त्यांचे साडू आहेत. अनेक पाहुणे मंडळी त्यांची आहेत आणि त्यामुळे एक पद्धतीचं त्यांचं एक ऋणानुबंध या गावाशी, सगळेच पाहुणपणाचे आणि संप्रदायाचे असे दोन्ही पद्धतीचे ऋणानुबंध त्यांचे या गावाशी आहेत. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार मला इथं येणं झालं. माझ्या अल्पावधीमध्ये जेवढी काही वेळ माझ्याकडे उपलब्ध आहे त्या वेळेमध्ये जेवढा काही याबद्दलचा विचार मला करता येऊ शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल तुकाराम महाराज कधी कर्माच्या संबंधाने बोलत असतील, तुकाराम महाराज कधी ज्ञानाच्या संबंधाने बोलत असतील, तुकाराम महाराज कधी योगाच्या संबंधाने बोलत असतील, तुकाराम महाराज कधी नामाच्या संबंधाने बोलत असतील. याचा अर्थ तुकाराम महाराज प्रत्येक तत्व घेऊन ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्या प्रत्येक तत्वाच्या बाबतीत मी एक आपल्याला प्रमाण याच अभंगातलं फक्त सांगून जाईल. कोणताही विषय तुकाराम महाराज जर मांडत असतील, कर्माचा विषय मांडत असतील तरी तुकोबारांच्या बाबतीत म्हणायला पाहिजे तुका म्हणे चाकोनी सांगे. ज्ञानाचा विषय मांडत असतील तरी चाकोनी सांगे, योगाचा विषय सांगत असतील तरी चाकोनी सांगे आणि नामाचा विषय सांगत असतील तरी चाकून सांगे. जरा पुढे बोलायचं झालं तर इतक्या सगळ्या साधनांना चाकून समाजाच्या समोर मांडण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असतं त्यांना संत म्हणतात. विठ्ठल परमात्म्यामध्ये परमतत्वापर्यंत पोहोचण्याकरिता विविध साधनांचा विचार केलेला आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा असं मिळवणारे आपल्याला सांगतात. अनेक साधनं आपल्याला तिथपर्यंत जाण्याकरता सांगितली जातात. अनेक साधनांचा विचार करत असताना मी आपल्याला गमतीने एक वाक्य सांगतो. साधनं म्हटलं की अनेक असतात आणि साध्य म्हटलं की एक असतात. लक्षात घ्या, साधनं म्हटलं की अनेकच असतात किंवा अनेक हा शब्द केवळ साधनाकरता लागू पडतो आणि एक हा शब्द केवळ साध्याकरता लागू पडतो. कारण साध्य हे एकच असतं. ज्याला अंतिम गंतव्य म्हणतात ते एकच आहे, ज्याला प्राप्तव्य म्हणतात ते एकच आहे. कोणीही असेल तर त्याचं अंतिम गंतव्य हे एकच असतं. त्यामुळे एक आहे ते साध्य असतं आणि अनेक आहेत ती साधनं असतात. मग कर्म नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, योग नावाचं साधन आहे, नाम नावाचं साधन आहे. इतकी जरी सगळी साधनं आम्हाला सांगितलेली जात असली तरी हे सगळे मार्ग आम्हाला तिथे घेऊन जाणार आहेत. तर या सगळ्या मार्गांचा उल्लेख आम्हाला करून दिलाय ना. मिळवणाऱ्यांची सोपी भाषा आहे. मार्ग दावून गेले न पडे गुंथा कुठे काही येण्याची पंथे चालू जातात. हा पंथ शब्द आला ना, कुपंथ, विपंथ, क्लिष्टपंथ, सूक्ष्म पंथ आणि सुपंथ अशा 5 पंथाचं चिंतन आपल्याला शास्त्रांनी सांगितलं. प्रपंचामध्ये अधपतनाला घेऊन जाणारा जो मार्ग आहे त्याला कुपंथ म्हणा, नरकाला घेऊन जाणारा मार्ग आहे त्याला विपंथ म्हणा, कर्म ज्ञानाधिक मार्ग आहे त्यांना सूक्ष्म पंथ म्हणा, योग जपतपाधिक मार्ग आहे त्यांना क्लिष्टपंथ म्हणा आणि भक्ती पंथाला सुपंथ म्हटलं जातं. भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागिव्या पापा. या भक्ती पंथाला नाम नावाच्या पंथाला सोपं म्हटलं. आपल्याला सगळ्यांच्या ऐकण्याची अनेक प्रमाणे या संबंधाने मला देता येण्यासारखे आहेत. कर्म, ज्ञान, योग आणि नाम या 4ही वाटा जरी भगवंतापर्यंत घेऊन जाणाऱ्या असल्या तरी परंतु
यातल्या कोणत्या वाटेने जायचं एक साधा सोपा प्रश्न असतो कोणाला एक साधा प्रश्न आहे. गाव एक आहे पण त्याला जाणारे रस्ते अनेक आहे. कल्पना करा, गाव एक आहे पण तिथं जाणारे रस्ते अनेक आहेत. वडवणी नावाच्या गावाला यायला रस्ते अनेक असतील ना. गाव एक आहे तिथं रस्ते अनेक आहे. बऱ्याचदा आपण कीर्तनाला जातो. आता इथं अनेक पूजनीय महाराज मंडळी आहेत. आदरणीय पूज्य श्री भागवत महाराज माझ्या समोर बसलेले आहेत. अनेक वेळेला आम्ही कीर्तनाला जातो. पण कीर्तनाला जात असताना गमत अशी असते की कीर्तनकार येईपर्यंत लोक फोन करत असतात. फोन फार करत असतात, खूप फोन करतात. प्रत्येक ज्याच्याकडे उपलब्ध आहे तो फोन करायला लागतो लगेच. जिथं आहे तिथून फोन नाही. मी तुम्हाला कोणालाच बोलत नाही म्हणजे तसं तुम्हालाच बोलतो पण तुम्हाला कोणालाच बोलत नाही. एवढे फोन वडवणीकर मला आले आज म्हणजे सगळ्यांचे महाराज आणि सगळ्यांचे फोन प्रत्येक मी प्रत्येकाला सांगत होतो इथपर्यंत आले तिथपर्यंत आलं फोन करत असतात. बरं महाराज आपला अनुभव असा आहे की येईपर्यंत लोक पुष्कळ फोन करतात पण महाराज कीर्तन करून गेल्यानंतर गेले का गेले फोन करत कोण पोहोचले का व्यवस्थित केले का काही नाही. मी तुमच्याबद्दल अजिबात म्हणत नाही मी खरंच म्हणत नाही तुमच्याबद्दल. पण लोक असा आपल्याला अनुभव येतो. एखादा फोन येत होता. मी एका चौकामध्ये गाडी घेऊन उभा होतो. बरं मला गावात ते माहित नाही काही नाही. त्यांचा फोन येत होता. मी म्हटलं अहो मी आलो गावाच्या जवळ पण एक चौक आहे 4 रस्ते आहेत मला तुमच्या गावाला यायचंय पण कोणत्या रस्त्याने यावं कळे ना. मी उजवीकडे येऊ डावीकडून येऊ कोणता रस्ता तुमच्या गावाला घेऊन जातोय. त्या माणसाने मला व्यवस्थित उत्तर द्यावं ना. तो मनुष्य म्हटला महाराज कोणत्याही रस्त्याने या आमच्या गावातच येतोय. हा काही उत्तर आहे का. मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही उशीर झालाय जरा जवळचा रस्ता सांगा. माझा मुद्दा काय येतोय जवळचा. मला माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. जवळचा रस्ता सांगा म्हणजे माणसाला अपेक्षित असतो तो रस्ता कुठला जवळचा. कर्म ज्ञान योग आणि नाम या 4ही वाटा आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाणाऱ्या जरी असल्या तरी साधकाच्या दृष्टीने याच्यात अपेक्षित काय असतं कोणती वाट पाहिजे आम्हाला जवळची. जरा विचार करू आपण की कर्माची वाट जवळची आहे ज्ञानाची वाट जवळची आहे योगाची वाट जवळची आहे का नामाची वाट जवळची आहे. थोडा हा जवळ शब्द कोणाकडे येतो हे बघू. कर्माच्या संबंधाने जवळ शब्द कुठं आलाय का याचा शोध घ्या. ज्ञानाच्या संबंधाने जवळ शब्द कुठं आलाय का याचा शोध घेऊ. योगाच्या संबंधाने जवळ शब्द कुठं आलाय का याचा शोध घेऊ. आणि नामाच्या संबंधाने जवळ शब्द कुठं आलाय का याचा शोध घेऊ. तुमच्या ऐकण्यातला एक अभंग सांगतो. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आणि खेळी मिळी गदारोळी आनंदे ध्वजापुरते गौरव टके शृंगार निके करून या आणि तुका म्हणे ही नीट जवळी वाट वैकुंठा. इथल्या जवळी शब्दाला जरा अधोरेखित करा. जवळी वाट वैकुंठा. वैकुंठ या शब्दाचा अर्थ परमात्मा. वैकुंठ शब्दाचे काय अर्थ करायचे ते मी आता घेत नाहीये. वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्मा आणि त्या परमात्म्यापर्यंत जाण्याकरता जवळची वाट सांगितली. वाचे गाव विठ्ठल विठ्ठला. नामनामाची वाट ही जवळची आहे. म्हणजे आपण या मुद्द्यावर आलो की नामनावाची वाट ही काय आहे जवळची आहे. आता तरी मनामध्ये एक प्रश्न येतो. जर नामनावाची वाट जवळची असेल तर मग बाकीच्या वाटांना किंमत नाही का. कर्माला ज्ञानाला योगाला काही किंमत द्यायची नाही का. ऐका कर्म ज्ञान योग हे सार्थ आहेत का व्यर्थ आहेत याचा जर विचार करायचा तर मी याच्याकरता एक साधं सूत्र समोर पुढे जातो. कर्मज्ञान योगाला महत्व कधी येतं आणि कर्मज्ञान योगाला महत्व कधी येत नाही याची दोन्ही उत्तरं मी देतो. कर्मज्ञान योग आणि नाम याचा विचार करत असताना तुलसीदासजीने एके ठिकाणी फार गोड चिंतन केलं. तुलसीदासजी असं सांगतात राम नाम को अंक है सब साधन है सुन. राम नाम को अंक है सब साधन है सुन. अंक गए कछु हाथ नहीं लगे अंक रहे 10 गुण. अशी भाषा मी त्याची खुलासा करतो आपल्याला. राम नाम को अंक है सब साधन है सुन. अंक गए कछु हात नाही लगे अंक रगे 10 गुण. याचा अर्थ असा सांगितलाय की नाम नावाचं साधन कर्म नावाचं साधन ज्ञान नावाचं साधन आणि योग नावाचं साधन या 4ही साधनाचा विचार करताना तुलसीदासजी असं सांगतात की याच्यातलं जे राम नाम नावाचं साधन आहे ते राम नाम नावाचं साधन हे अंक आहे आणि याच्या व्यतिरिक्त बाकी सगळी साधनं हे शून्य. ऐका भाषा कशी. नाम नावाचं साधन हे अंक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त असलेली सगळी साधनं हे शून्य. कर्म नावाचं साधन शून्य. ज्ञान नावाचं साधन शून्य. योग नावाचं साधन शून्य. आता ऐका
कुणीतरी तुलसीदासजीला विचारलं, असं कसं काय तुम्ही बोलता? म्हणजे नामाला तुम्ही अंक म्हटलं, एक म्हटलं, आणि मग कर्माला, ज्ञानाला, योगाला शून्य म्हटलं. म्हणजे कर्म हे एक शून्य, ज्ञान हे एक शून्य, योग हे एक शून्य. मग जर तुम्ही शून्य म्हणत असाल तर याला काही अर्थ नाही असं नव्हतं. जर याला तुम्ही शून्य म्हणत असाल, कर्माला, ज्ञानाला, योगाला जर शून्य म्हणत असाल तर तुमच्या डोकी याला काही किंमत नाही असा अर्थ झाला. जर याला काही किंमतच नसेल तर ज्ञानेश्वरीतला कर्मयोग कुठं लावायचा, ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वरीचा हठयोग कुठं लावायचा, या सगळ्या मार्गांचा विचार केलेला ती मार्ग कुठं लावायचे? मग या मार्गाला किंमत नाही असं म्हणायचं का? ऐका, तुलसीदासजींनी सांगितलं तसं नाही. मी दिलेले शब्द काय आहेत हे लक्षात घ्या. नाम हे अंक आहे आणि बाकी सगळी साधनं ही शून्य आहे. हे सांगताना नाम हे अंक आहे याचा अर्थ एक आकडा हा नामाला लावा. ऐका, एक आकडा हा नामाला लावा, राम नामाला एक आकडा लावा आणि बाकी सगळ्या साधनाला शून्य शून्य. आता ऐका, राम नाम याला काय तुम्ही लावला? एक, म्हणजे आकडा लावा म्हणजे अंक. तुम्ही फार विचित्र आहेत माणसाला. म्हणजे अंक त्याला काय करा, राम नामाला काय करा तुम्ही एक, हे काय केला अंक केला. बाकी कर्म, ज्ञान, योग याला काय ठेवले तुम्ही? शून्य. आता याच्यात पुढचं बघा, तुलसीदासजींनी पुढचा विचार असा केलाय, अंक गए कचो हात नाही लगे, अंक गए कचो हात नाही लगे, अंक रहे तस गो. मग आता याच्यातला जे अंक आहे, एक नावाचा जो अंक आहे, आता एक हे नामाला लावला, कर्माला एक शून्य, ज्ञानाला एक शून्य, योगाला एक शून्य दिला. याच्यातला अंक गए हा जर एक बाजूला काढून टाकला, हा जर एक बाजूला काढला तर खाली काय राहिलं? सगळं शून्य राहिलं. अंक गए कचो हात नाही लगे. अंक गए या शब्दाचा अर्थ आहे, या चारही साधनामधलं जर नामनामाचं साधन काढून टाकलं तर हातात काही लागत नाही. आणि जर अंक रहे म्हणजे एक नावाचा जे अंक आहे तो राहिला तर तसं म्हणजे काय? तुम्ही त्या नामाच्या ठिकाणी, त्या एकाच्या ठिकाणी एकावर एक शून्य दिला, किती संख्या झाली? 10. एकावर 2 शून्य दिले, किती झाले? 100. एकावर 3 शून्य दिले, किती झाले? 1000. एकावर 4 शून्य दिले, किती झाले? 10,000. आपलं तेवढीच मर्यादा आहे, पुढे कशाला? आपला खेळ 1000-10,000 आहे. त्यामुळे म्हणून म्हटलं आपल्याला कुठल्या आपण कुठं आपल्याला काही आपली मदत कुठपर्यंत तेवढीच मदत. म्हणजे हे वाढत जाणार आहे. तुम्ही जेवढे जेवढे शून्य द्याल तेवढं तेवढं त्या एकाचं किंवा त्या अंकाचं किंवा एकंदरीत संख्येचं महत्व काय होणार? वाढत जाणार आहे. म्हणजे त्या शून्याला किंमत येणार आहे. पण त्या शून्याला किंमत कधी येईल? जर एक असेल तर. जर एकच नसेल तर शून्याला किंमत नाही. तसं कर्म, ज्ञान, योगाला कधी किंमत आहे? नाम असेल तर. नामच नसेल तर बाकीची सगळी साधनं व्यर्थ. सूत्रामध्ये सूत्र दिले पहा, सातू कर्म ज्ञान योगे भ्या अपि अधिकतरा. भक्ती बद्दल बोलताना नारदांनी असं चिंतन केलंय, सा तू कर्म ज्ञान योगे भ्या अपि अधिकतरा. म्हणजे कर्म ज्ञान योगापेक्षा सुद्धा ही भक्ती कशी आहे? अपि म्हणजे यापेक्षा, आणि अधिकतरा या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. म्हणजे याच्यापेक्षा ही श्रेष्ठ सांगितलं. नाम हे सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ का सांगितलं? कारण ते आहे तर याला किंमत आहे आणि ते नसेल तर याला किंमत नाही. म्हणून नाम हे अत्यंत महत्वाचं आहे. हा एक विचार आपल्या समोर झाला. नाम नावाची वाट जवळची झाली, नाम नावाची वाट श्रेष्ठ झाली. आणखीन एक विचार सांगतो, आणखीन एक गमतीचा विचार आहे, जरा ऐका. नामाबद्दल बोलत असताना कधी कधी प्रश्न पडतो, बाकीच्या साधनांना मर्यादा आहे, बाकीच्या साधनांना मर्यादा आहे. मी आपल्याला त्याची उदाहरणं देतो. कर्म नावाचं साधन एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, ज्ञान नावाचं साधन एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे, योग नावाचं साधन एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे. नंतर ते साधन शिल्लक राहत नाही. तत्वज्ञानाचा नियम असा आहे, साध्य प्राप्त झालं की साधन संपून जातं. तत्वज्ञानाचा नियम आहे, साध्य प्राप्त झालं की साधन संपून जातं. एखाद्या कंदिलाच्या माध्यमातून आपण एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत गेलो आणि दुसरं घर, ज्या घरी आपल्याला जायचं आहे ते घर भेटलं की आपण काय करतो? तो कंदील विझवून टाकतो. त्याची ज्योत तरी कमी करतो, नाही तर विझवून तरी टाकतो. का? कारण याचा आधार कुठपर्यंत घ्यायचा होता? हे घर मिळेपर्यंत. एकदा घर भेटलं की ते साधन संपलं. तसं कर्म नावाच्या साधनाचं फल आहे अंतःकरण शुद्धी, ज्ञान नावाच्या साधनाचं फल आहे मोक्ष, योग नावाच्या साधनाचं फल आहे चित्तवृत्तीचा निरोध. मी आता प्रत्येकाला प्रमाणात एक वेळ घेत नाही, फक्त मुद्दे सांगत पडत जातो. कर्माचं फल आहे अंतःकरण शुद्धी, ज्ञानाचं फल आहे मोक्ष आणि योगाचं फल आहे चित्तवृत्तीचा निरोध.
आणि नामाचं फळ आहे भगवंताची प्राप्ती. आता मी काय अंतःकरण शुद्धी झाली की कर्म नावाचं साधन संपलं, मोक्ष प्राप्त झाला की ज्ञान नावाचं साधन संपलं, चित्तवृत्तीचा निरोध झाला की योग नावाचं साधन संपलं, भगवंताची प्राप्ती झाली की नाम नावाचं साधन संपलं नाही, उलट शिल्लक राहिलं. म्हणून याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे. विठाला दोन-तीन पद्धतीने आपल्याला नाम कसं श्रेष्ठ हे पटवून देत आहे. नाम ही नावाची वाट जवळची आहे म्हणून नामस्मरणाकडे चला. नाम नावाची वाट सगळ्या साधनापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून नामस्मरणाकडे चला. नाम नावाची वाट फलप्राप्त झालं तरी शिल्लक राहते म्हणून नामस्मरणाकडे चला. समजा एवढ्यावरही सगळा भार नाही लक्षात आला तर आणखीन एक मुद्दा मांडतो. ऐका, मला बोलायचं ते फक्त रामनामाबद्दलच बोलायचं आहे. आणखीन एक मुद्दा मांडतो. असा आहे कबीरजींनी एके ठिकाणी फार गोड वर्णन केलंय. त्याने असं चिंतन केलंय, पढ़ने की हद समझना है, समझने की हद ज्ञान है और ज्ञान की हद राम नाम है, यह सिद्धांत उड़ान. असा लिहिला आहे. मी तुम्हाला त्याचा खुलासा करतो. पढ़ने की हद समझना है. पढ़णं या शब्दाचा अर्थ वाचन. हिंदीमध्ये जे पढ़णं म्हटलं त्याला मराठीत आपण वाचन म्हणतो. ते जे वाचायचं आहे ते कुठपर्यंत. हद या शब्दाची अर्थ मर्यादा, हद या शब्दाचा अर्थ मर्यादा किंवा त्याची मजल, त्याची जी धाव थोडक्यात. तर पढ़ने की हद समझना है. आपण जे वाचतो ते वाचायचं कुठपर्यंत, समजेपर्यंत. वाचायचं कुठपर्यंत, समजेपर्यंत. मी अनेकदा विनोदाने उदाहरण देत असतो. म्हणजे एखाद्या गुरुजीला एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारलं, गुरुजी हे कळे ना? गुरुजी काय म्हणतील, वाच. तो म्हणतो वाचले कळे ना? गुरुजी म्हणतील वाच. शेवटी तो विद्यार्थी म्हणतो, गुरुजी हे कुठपर्यंत वाचायचं? गुरुजी त्याला एकच उत्तर देतील, समजेपर्यंत वाचायचं. म्हणजे वाचायचं कुठपर्यंत. आता हे सगळीकडे जावायचं बरं. ऐकायचं सुद्धा समजेपर्यंत. समजेपर्यंत ऐकलं पाहिजे. समजेपर्यंत ऐकलं पाहिजे म्हणण्यापेक्षा सांगणारे समजल असं सांगायला पाहिजे. समाजाला समजावं असं जर वक्त्याला वाटत असेल तर आपण काय सांगणार आहे हे अगोदर त्याला समजलं पाहिजे. आता कीर्तनकारांनाच कळेना की आपण काय सांगतो हे त्यालाच समजेल. म्हणजे बऱ्याचदा तर अशी परिस्थिती झाली की श्रोते सांगतात हे सांगू नका कीर्तनकाराला. श्रोते सांगायला लागले आता कीर्तनाच्या मर्यादा काय, कीर्तनाची परिस्थिती काय, कीर्तनाची संहिता काय, कीर्तन नावाची साधना काय. खरं तर मी ज्येष्ठ मंडळी, मी लहानपणापासून मी भागवत महाराजांना पाहत आलो, महाराजांना पाहत आलो, की म्हणले विठ्ठल शास्त्री महाराज इथं आहेत ही सगळी मंडळी. परंतु ज्या ज्येष्ठ मंडळींना आम्ही पाहत आलो, माझ्या कानावर कीर्तनाच्या संबंधाने एक वाक्य म्हणण्यापेक्षा प्रमाणच आहे. कीर्तन कशाला म्हणायचं? तेथे असे देव उभा, त्याला कीर्तन म्हणायचं. कीर्तनाची ही मर्यादा, तिथं देव आहे, ही कीर्तनाची श्रद्धा आहे. फड परंपरेमध्ये आदरणीय पूज्य नामदेव महाराज माझ्यापेक्षा जास्त आपल्याला सांगते. फड परंपरेमध्ये आपल्याकडे नियम असा आहे की एखादा टाळकरी जर उशिरा आला तर रांगेमध्ये उभा राहिल्यानंतर टाळ घेतल्यानंतर तो काय करतो, जिथं उभा राहायचंय तिथं अगोदर पाया पडतो आणि मग कीर्तना गळ्यात टाळ घेतो. का? कारण तेथे असे देव उभा, त्या देवाला नमस्कार करायचा आणि मग टाळ घ्यायचा. ही श्रद्धा आहे मला. कीर्तन हे माझे वडील आम्हाला असं सांगत असतात, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे आत्मोद्धार. लोक अशी म्हणते जे असतात हसवा नाही का, हसवणं हे कीर्तनाचं साधन नाही. वेड वाकडं नाचून काही काही नसतेच कोणी ना नाचायला, कसे नाचायला नाही ना. कीर्तनामध्ये कसं नाचावं, कीर्तनामध्ये कसं बोलावं, कीर्तनाच्या मर्यादा काय पाहिजे ह्या आपल्या परंपरेने घालून दिलेल्या आहेत. आणि जर आम्हीच त्या बोलल्या तर समाजाने आदर्श सुद्धा सांगितलं. विठ्ठल सांगितलं जातं. कबीरांचा दोहा सांगतोय, मी माझ्या पदाचं बोलत नाही. पढ़ने की हद समझना है, समझने की हद ज्ञान है और ज्ञान की हद राम नाम है. कबीरजी असं सांगतात, वाचावं कुठपर्यंत, समजेपर्यंत, समजून घ्यायचं कुठपर्यंत, ज्ञान होईपर्यंत, आणि ज्ञानाची मर्यादा कुठपर्यंत, मुखामध्ये राम नाम येत नाही तोपर्यंत. एकदा त्या नाम आलं की ते ज्ञानही संपून जात. याचा अर्थ त्या ज्ञानाच्या पुढं ज्याचं चिंतन केलं जातं ते नामाचं आहे.
आणि म्हणून नामस्मरण. मी 3-4 पद्धतीने आपल्याला मुद्दा मांडतो. नामनावाची वाट जवळची आहे, नामनावाची वाट श्रेष्ठ आहे, नामनावाची वाट फलप्राप्ती झाली तरी शिल्लक आहे, नामनावाची वाट कर्म ज्ञान ज्ञानापेक्षा सुद्धा पुढं किंवा ज्ञानाची मर्यादा सुद्धा जिथं संपते त्यानंतर जे सुरू होतं ते नाम आहे. ज्ञान गिळवणी गावा गोविंदुगा, महाराजांचे शब्द आहे. ज्ञान गिळवणी गावा गोविंदुगा ही जी भाषा आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल. समजा एवढ्यावरही सगळ्या नाही सगळ्या भूमिका लक्षात आल्या तर मी आणखी एक भूमिका सांगतो. दरबारी हे जे नाम शब्द आहे नाम एवढं महत्वाचं का सांगायला? या नामाचा विचार केला तर मराठी व्याकरणाच्या दृष्टीने तुम्ही विग्रह करा नामाचा, तर तो विग्रह असा होईल न अधिक आम बरोबर नाम. एवढं तर मान्य हा तर सरळ आपल्या लक्षात येईल. न अधिक आम बरोबर नाम. आता याच्यामध्ये न म्हणजे काय हे एक कळालं पाहिजे आणि आम म्हणजे काय हे एक कळालं पाहिजे. या दोन गोष्टी कळाल्या की नाम म्हणजे काय हे कळून मी आपल्याला त्याची कोणा शिकवतो. न या शब्दाचा अर्थ आहे निषेध, न या शब्दाचा अर्थ आहे निवृत्त, न या शब्दाचा अर्थ आहे नाही, न या शब्दाचा अर्थ आहे नष्ट. ऐका थोडक्यात न म्हणजे काय नष्ट, न म्हणजे काय नाही, न म्हणजे काय निवृत्त, न म्हणजे काय निषेध. आता राहिला काय आम. नामामधला आपल्याला ऐकायचा होता न कळाला. आता राहिलं काय आम. आता थोडा विचार करू हे आम म्हणजे काय. न या शब्दाचा अर्थ नष्ट किंवा नाही. आम कशाला म्हणायचं? आम हा शब्द येतो कुठं? आयुर्वेदामध्ये आम हा शब्द आमाशय आणि पित्ताशय या अर्थाने वापरला जातो. आमाशय आणि पित्ताशय. एखाद्याला आमाशयाचा त्रास असला तर ते आयुर्वेदिक जे दवाखाने असतात की जे किंवा ते डॉक्टर असतात ते असं म्हणतात तुमच्याकडून काहीतरी कच्च खाण्यात आले पाहिजे, तुम्हाला हा आमाशयाचा त्रास आहे, बरोबर. कच्च खाण्यात आले पाहिजे म्हणजे आम या शब्दाचा अर्थ आहे कच्च. आम या शब्दाचा अर्थ आहे कच्च. आता नीट ऐका. न अधिक आम, न या शब्दाचा अर्थ नष्ट आणि आम या शब्दाचा अर्थ कच्च. आता कच्च नष्ट याचा काय नेमकं संबंध लावायचा? जीवाच्या ठिकाणी असलेला कच्चेपणा ज्यांनी नष्ट केला जातो त्याचं नाव नाम. विठ्ठल कच्चेपणा. आता जीवाचा कच्चेपणा पक्केपणा ती बरोबर कथाची कथा आठवतात. मी जास्त वेळ घेत नाही, माझ्याकडे अगोदरच वेळ कमी. ते जे नामदेव यांना कच्चं ठरवलं ती कथा मोठी प्रसिद्ध आहे आणि आपण अनेकदा ऐकलेली असेल की नामदेव यांना कच्चं का ठरवलं? कारण त्यांना परमात्म्याचं ज्ञान झालं नाही असं गोरोबा काकांनी ठरवून टाकलं. गोरोबा काकांनी सांगितलं हे कच्चं आहे का, याला ज्ञान नाही. थोडक्यात जीव कच्चा आहे, जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत जीव कच्चा आहे. आणि मग या जीवाचा कच्चेपणा घालवण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे ते नाम आहे, म्हणून नामस्मरण. एक विचार पटतोय का बघ. समजा नाही एवढा पटला मी दुसरं पण माझा स्वभाव असा आहे जोपर्यंत तुम्ही होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं. हे महाराजांना माहिती आहे, महाराजांना माहिती आहे माझा स्वभाव आहे ते त्याला गेलाच नाही. जोपर्यंत तुम्ही मान डोळवून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. आता त्याच्यात एक क्लू देतो. जर वेळेवर सोडावं असं वाटत असेल नाही कळालं तरी होय म्हणा, त्याच्यातही मार्ग देतो, त्याच्यातही मार्ग देऊन टाकतो. पण माझं आता मी ते कॉलेजमध्ये शिकवायचं काम केलेलं असल्यामुळे ती सवय लागते. मी आणखीन पटवून देतो. मुद्दा माझा चाललाय ना, मला सांगायचं आहे फक्त रामनामाबद्दल. मला पुढे राम शब्दाचे अर्थ आणखी पुष्कळ बोलायचे. तर नामाचा विचार करत असताना एक मी पहिला विचार असा सांगत होतो की नाम नावाची वाट जवळची. दुसरं सांगत होतो नाम नावाची वाट श्रेष्ठ आहे. तिसरं सांगत होतो नाम नावाची वाट फलप्राप्त झालं तरी शिल्लक आहे. नाम नावाची वाट ज्ञानाची मर्यादा जिथं संपते त्यानंतर जी सुरू होते ते नाम आहे. आता एक अर्थ असा सांगितला नाम म्हणजे काय, जीवाचा कच्चेपणा नष्ट करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याचं नाव नाम. समजा हे नाही पटलं मी दुसरं सांगतो. आता ऐका आणखी एकदा. न अधिक आम त्याच्याकडेच या, त्याच मुद्द्याकडे. न शब्दाचा अर्थ काय केला होता मगाशी आपण नष्ट. आताही पुन्हा तोच करा, न म्हणजे नष्ट. मगाशी आम शब्दाचा अर्थ काय केला कच्च. आता दुसरा करा. आम या शब्दाला आणखीन एक मराठी शब्दकोशामध्ये अर्थ आलाय गती. आम या शब्दाचा अर्थ आहे गती. आता ऐका म्हणजे न म्हणजे नष्ट आणि आम म्हणजे गती. थोडक्यात काय झालं गती नष्ट. आता हे कसं लावायचं? जी संसाराची गती आहे वस्तुतः संसाराची गती कोणाकुठेही नष्ट होत नाही. संसार गतिमान आहे. खालारा धावे ज्ञानोबा मला उदाहरण देतात की संसार हा गतिमान आहे. गतिमान आहे म्हणण्यापेक्षा पटण्याकरता संसार थांबलाय का सांगा.
कोणाचा होता? जुनी मंडळी, प्रापंचिक मंडळी, ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर आहे. संसार कधी थांबलाय का? थांबत नाही. म्हणजे काही वेळेला गमत अशी असते, आम्ही घरी गेल्यानंतर काही लोक म्हणतात आम्हाला, महाराज मी म्हणून सगळा संसार चाललाय, मी गेल्यानंतर कळेल. आमचे वडील म्हणत असतात तू फक्त जाऊन बघ असं म्हणतात. आम्हाला सांगत असतात तू काय आगे ढकाय हे संसाराचं स्वरूप आहे, तो कोणाकरताही थांबत नाही. ऐका, संसार हा गतिमान आहे, पण त्या संसाराची गती नष्ट करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ नामामध्ये आहे. म्हणून नाम विठ्ठल. त्या गतीला स्थिर करण्याचं सामर्थ्य केवळ परमात्म्या. तुझं विन काही स्थिर राही ऐसी नाही, कळवा रे बहुतारी पांडुरंगा माझ्या चित्ती. कितीतरी प्रमाणाने आपल्याला संबंध सोडवता येईल. दोन गोष्टी माझ्या आतापर्यंत झाल्या. आम म्हणजे कच्चेपणा, जीवाचा कच्चेपणा नष्ट करतं असं हे नाम आहे. जीवाची गती नष्ट करतं, संसाराची गती नष्ट करतं असं हे नाम आहे. आणखी एक सांग, न अधिक आम. पुन्हा तिकडेच या. न म्हणजे नष्ट. आम शब्दाचा पहिला अर्थ सांगितला होता गती, आम शब्दाचा दुसरा अर्थ सांगितला होता गती. आणखीन एक अर्थ सांगितला आयुर्वेदामध्ये किंवा मराठी शब्दकोशामध्ये. आम या शब्दाचा अर्थ करताना आणखीन एक असा केलेला आहे, आम म्हणजे रोग. आम या शब्दाचा अर्थ केलाय रोग. आता रोग आणि नष्ट आणि त्याच्या करताना त्याचा काय संबंध आहे? सामान्य रोग नष्ट करण्याकरता औषध उपलब्ध आहेत ना. सर्दी नावाचा रोग आम्हाला झाला, मेडिकलमध्ये गोळी मिळते. ताप नावाचा रोग झाला, दवाखान्यामध्ये गोळी मिळते. मग कोणता रोग आहे की जो नष्ट होईल? या सगळ्या रोगापेक्षा सुद्धा एक रोग आहे आणि त्या रोगाचं नाव आहे भवरोग. भवरोगा ऐसे अनेक काय शिल्लकी ब्रह्मरस घेई काढा जेणे पिडा वारे पक्ष नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. भवरोगा ऐसे जाय अनेक काय शिल्लकी. तुकोबाला सांगतात जर या नामाने भवरोगाचीच निवृत्ती होते तर बाकीच्या रोगाचं काय घेऊन बसला. थोडक्यात भवरोगाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य कशात आहे? नाम विठ्ठल. जीवाचा कच्चेपणा घालविणारे हे नाम आहे. जीवाची गती संपविणारे हे नाम आहे. जीवाच्या ठिकाणी लागलेला भवरोग नष्ट करणारे हे नाम आहे. एवढ्यावरही नाही पटलं तर आणखीन एक उत्तर न अधिक. पुन्हा तिथंच या विषयावर आम या शब्दाचा आणखीन एक अर्थ असा केलाय अहंकार. आम या शब्दाचा अर्थ केलाय अहंकार. त्यामुळे न अधिक आम. आम या शब्दाचा अर्थ अहंकार. न म्हणजे नष्ट करणं. म्हणजे अहंकार नष्ट करण्याचं सामर्थ्य या जगात जर कशात असेल तर ते केवळ नामात. काय हे केले भगवंताचं नाम अखंड त्या भगवंताच्या नामामध्ये असलेली अखंड भगवंताच्या नामात. तुकोबांचे शब्द सांगायचे झाले माझी मज झाली चंद या नामाचा केंद्र असेल. वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथांना एक वाक्य सांगितलं. माझ्यापेक्षा आता आपण जास्त ऐकले खरं तर. आम्ही फार कमी म्हणजे फार कमी पाहणं झालं त्यांना अण्णांना. थोडं अलीकडल्या काळात म्हणजे शेवटी आम्ही त्यांना बघितलं किंवा थोडंफार ऐकलं. पण अण्णांच्या मुखातली एक वाक्य. अण्णा असं म्हणत असतात की तुकोबारांची वाचा नाम सोडायला तयार नाही. तुकोबारांची वाचा नाम सोडायला तयार नाही. पुढचं तुमचं वाक्य असं होतं आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही असं म्हणायचे. त्याच्या पुढचं एक वाक्य होतं तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही म्हणून तुकोबारा करता भगवान येतात. एकटे येत नाही. प्रयाणकारी देवी विमान पाठवली. वैकुंठाला घेऊन जाण्याकरता विमान. तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही पण आमच्याकडे बार्शी भागात भागवत महाराज ते कीर्तन करायला हार घालण्याकरता एक विमान केलं जातं.
लाकडी विमान असतं आमच्याकडे फार आता अलीकडे तर फार प्रश्न झाले दोऱ्या मारतात दोऱ्या मारतात ते लाकडी विमान ते 2-4 माणसं त्या कार्यावरच असतात म्हणजे ते अवतार त्यांना बाकी काही माहित नसतं कोण कीर्तनकार आहे आपण कसा घेतलाय त्यांना काय कीर्तनात सांगितलंय ती काही ती दोऱ्या वाढल्यावरच आहे त्यांनी आयुष्यभर ती काय दोऱ्या वाढायचं इकडं दोरी बांध तिकडं दोरी बांध ती वरडा वरड चालू कीर्तनात गोंधळ सगळा त्यांचा चालू असतं मध्येच ते हार ते गम ते हार यायला लागल्यानंतर बाया अशा गमतीच्या त्या हाराला आज पाया तर त्यांच्या हात लावलेली फुलं घालायला लागली त्या हाराला त्यांची श्रद्धा त्यांच्याजवळ म्हणजे असं सगळं गोंधळ चाललेला असतो पण तितकं सगळं इतका त्रास त्याचा होत असतो तरी सुद्धा आम्ही असं म्हणायचं असतं वा काय नियोजन असं आम्ही म्हणायचं असतं जर पुढल्या वर्षी कीर्तनाची तारीख हवी असेल तर अशी परिस्थिती आहे इतकं सगळं झालं तरी पण ते लोक आम्हाला विचारतात मला कसं वाटलं आणि म्हणतो असलं नियोजनच नाही असं बरं तुम्हाला सांगतो कमिटीला आम्ही सगळ्याच गावाला म्हणतो तुम्हाला म्हणतो अशा लागल्या हे सगळं वाक्य आमचं एखादं प्रमाण पाठ नाही पण ही वाक्य पाठायचं आम्ही आता ठरवून घेतो वाक्य मार्केटिंगला यायचं असेल तर ही वाक्य पाठ आणि आता बघा पूर्वीच्या काळातील कीर्तनाची पद्धत आणि आता काय आहे नेमकं गेलो तर खरं तर आपल्या भागात खूप मोठा संप्रदाय मला माहिती आहे हा भाग तसा पावन भाग आहे थोडा विचार करूया म्हणजे तुकोबारांची भाषी आमच्याकडे ती निर्माण केली ते आलं ते हार गळ्यात पडला सगळं झालं कीर्तन झाल्यावर मी त्या कमिटीच्या विचारलंय का मी म्हटलं अहो हे काय केलंय त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्हाला महाराज तुम्हाला माहित नाही का तुकाराम महाराजांकरता विमान आलं होतं तुम्हाला माहित नाही का तुम्ही मलाच विचारतो माहित नाही मला प्रश्न पडला महाराज मी आहे का हे म्हटलं अहो मला माहित नाही रोज तुकोबाराचं चरित्र सांगतो पण म्हटलं त्या विमानाचा या विमानाचा काय संबंध आहे तो म्हटला नाही तुकाराम महाराजांकरता जसं विमान आलं तसं तुमच्याकरता विमान आहे काय होतं काय आलेल्या काळात काय बोलतील काय सांगतील महाराजांना काय सांगतील काही आता मला तर महाराज कधी कधी असं वाटायला लागलं आता तुमचा काळ महाराज खरंच छान आता मगाशी मला महाराज म्हटलं की आता पारायण असलं की मी कीर्तनाला जात नाही तुम्ही हे लावून घेतलं महाराज आता आमच्यासारख्यांचं एवढं अवघड जातं सामाजिक कार्यामध्ये खूप राहावं लागतं पण लोक काही सांगत राहतात काही बोलत राहतात आमच्याकडे ते तिसऱ्याला काकस्पर्श असतो कावळ्यात तुमच्याकडे कसं मला माहित नाही म्हणजे आमच्याकडे तिसऱ्या ते आमच्या परिवारातलं एक शिष्य परिवारातलं एक असे गेलेले होते म्हणून मी तिसऱ्याला केलं ते गेल्यानंतर बसलो आम्ही ते कसं असतंय त्याच्यामध्ये ते मग ते कावळा काही लवकर येईना गेला तर ते पाया पडायला होतात बघा त्याच्यात काही काही फार ती गमतीचे असतात मन सांभाळतो काही काही असे ती सुद्धा काही बोलणारी अवतारीच माणसं असतात परत मग ती त्यांच्याशिवाय कोणाला जमत नाही ती असं बोलत मन सांभाळतो आमक करतो लग्न करतो मुलाचं काय काय तरी ती घरातली त्यांच्या सगळे पाया पडलं तरी ती कावळा येईल आता काय संकेत असतील मला ते जास्त आता कर्मशास्त्रामध्ये गुंतायचं नाहीये आहेत त्याचे संकेत मला माहिती पण मी आता गुंतत नाही ते सगळं झालं बराच वेळ झाला तासभर झालं सगळे पाया पडून झाले तरी कावळा येईल पण ते जे मधले होते ना त्यांनी एकाने मला सांगितलं महाराज तुम्ही कुठं अरे माझा काय संबंध आहे काय आहे का नाही म्हणजे महाराज हे व्यक्तिमत्व असतंय का त्याला काही सांगायचं काही सांगायचं असतंय काही त्याला आहे ना आम्ही कीर्तनकार या शब्दाचा अर्थ काय कीर्तनाची सेवा करतो म्हणजे काय आहे त्याच्या काय मर्यादा आहे त्याला असं कुठंही इतकं फ्लेक्सिबल जर केलं तर त्या कीर्तन नावाच्या संहितेचा कीर्तनकार नावाच्या व्यक्तिमत्वाचा बाजार होतो त्याला असं फ्लेक्सिबल करून त्याला त्याच्या अनुषंगाने जगन्नाथांनाच वाटतं मी जी काही थोडंफार म्हणजे आज जे काही नंतर युट्यूबला मी ऐकतो युट्यूबला ऐकतो म्हणण्यापेक्षा युट्यूबला जे ऐकण्यासारखं आहे ते असणंच थोडंफार आहे नाहीतर काही काही ठिकाणी ठिकाणी होतं तडका कीर्तन तडका काय ते थांबणे काय ते महाराज पोट दुखेपर्यंत हसवला काय ते महाराजांचा डान्स बघा तसा बघा काय ते थांबलेला कसे असे थांबलेला असावे का कीर्तन काय कीर्तन नाही ना तुम्ही मी कधीतरी स्वतंत्र तुमच्या पुढे बोलेल कीर्तन ही संहिता कशी आहे बड परंपरेतली संस्थेतली कीर्तन आज महाराज आपण मला सांग मी आपल्याला थोडा उशीर झालाय तरी पण मोकळं बोलतो जरा वैकुंठवासी मामासाहेबांची कीर्तन वैकुंठवासी गुरुदेवांची कीर्तन
वैकुंठवाशी जगन्नाथांची कीर्तन, इकडं फड परंपरेमध्ये वैकुंठवाशी तात्यासाहेब महाराज वास्कराबांची कीर्तन, वैकुंठवाशी देहूकर महाराजांची कीर्तन, तुम्ही रामदास महाराजांची जी तुळशीदास महाराज नामदास होऊन गेले त्यांची कीर्तन ऐका. काय ही माणसं होऊन ज्या परंपरेतून हा कार्यक्रम चालतोय. वैकुंठवाशी प्रातस्मरणीय रामभाऊ महाराजांना ज्यांनी बघितलं असेल, काय ते भजन असायचं, काय त्या निष्ठा असायच्या, किती संप्रदायावर प्रेम असायचं. माझ्या ही जी कीर्तनं जी काही थोडीफार पाहण्यात आली, त्या कीर्तनामध्ये त्या अभंगाला घेणं किंवा त्या अभंगावर बोलणं, उभा राहणं ही एक वेगळं अलौकिक असायची. त्यामुळे अण्णांचंच एक वाक्य असं आहे. अण्णा असं म्हणतात की वस्तूची सहजासहजी प्राप्ती झाली की वस्तूचं महात्म्य संपून जातं. वस्तूच्या प्राप्तीत वस्तूचं महत्व संपून जातं. वस्तूची सहजासहजी कीर्तन नावाची संहिता सहजासहजी प्राप्त झाली की तिचं महत्व संपून गेलं. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन सेवा असा शब्द असायचा. अण्णा एके ठिकाणी गमतीने असं बोलून गेले, पूर्वी कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, आता तसं नाही, कीर्तनकार, प्रवचनकार. का ते अण्णा असं म्हणतात की बहुतेक हा काळ मध्ये यायला असं असायचं बघा म्हणून कीर्तन म्हणजे कीर्तन ही संगीत आहे. ते मग ते हार ते आला ते मी म्हटलं काय नाही, ते तुकाराम महाराजा करता जसं विमान आहे तसं तुमच्या करता मी करतो. पण माझ्यातला जो महाराज की पान आहे तो कुठे गप्प असू दे म्हणायचा. मी त्याला पुढे प्रश्न केला. मी म्हटलं अहो तुकाराम महाराजांकरता जसं विमान आलं तसं आमच्याकरता विमान आलं म्हणतात, पण तुकाराम महाराजांकरता आलेलं विमान खरं होतं, हे आमच्याकरता तुम्ही खोटं आणलं. ते म्हटलं महाराज कुठे खरं उदाहरण तुकोबारांची वाचा अखंड नामस्मरण मी अनावर वाचा झाली तुकोबारासाठी पांडुरंग द्या, पांडुरंग जागृती सोडली, पांडुरंग नव्हे दिनोदिनी हाची धंदा गोविंदाची आणि आणि ते तुकोबारांच्या चेहऱ्यावरचं समाधान, सुख, आनंद हे पाहिल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं. तो तुलना असा करायला लागला की सुखाचा अनुभव आमच्याही जीवनात आहे आणि सुखाचा अनुभव तुकोबारांच्याही जीवनात आहे, पण या सुखामध्ये मात्र फरक आहे. त्याच्या लक्षात आलं. तो विचार करतो आम्हाला निर्माण झालेलं सुख हे कालांतराने दुःखाला कारणीभूत ठरत आहे, पण तुकोबारांच्या जीवनामध्ये असलेलं जे सुख आहे ते सुख मात्र अखंड अशा पद्धतीचं आहे. नेमकं काय घडलंय काय तुकोबारांकडे की तुकोबारा अशा अखंड सुखात आहे. आम्हाला असलेलं सुख म्हणून सुख दोन पद्धतीचं नीट आहे का. सुख दोन पद्धती, एक दुःखाला जन्म देणारं सुख आहे आणि दुसरं दुःखाला कायम देणारं सुख आहे.
जर वेदांतातून बोलायचं झालं तर दुःखाला जन्म देणारं सुख त्याला विषय सुख म्हणतात आणि दुःखाला कायमचं घालविणारं सुख त्याला ब्रह्मसुख. मी ज्ञानेश्वरीतलेच ओव्या दोन्ही करता दोन दिवस ज्ञानोबांनी केलेली चिंतन पहा. ज्ञानोबा असं बोलतात, मनोनी विषय भोगी जे सुख सात्यंतची दान दुःख परी काय की जे मूर्ख नसे विता नसरे विषयाचे समसुख बेगडाची बाबुली आग्राची समुडी जाईल नाही. ज्ञानोबा विषय सुखाला विषय सुख म्हणत नाही, सात्यंतची हे विषयातलं जरी सुख असलं तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते एक पद्धतीचं दुःखच आहे. जरा पुढे बोलू, दुःखच आहे फक्त पांघरून सुखाचं घेतलंय, सुखच आहे फक्त पांघरून सुखाचं घेतलंय. जरा पुढे बोलू की पांघरून घेतलेली फार घातकी असतात, पांघरून घेतलेली जी असतात ना खरी वेगळी पांघरून घेतलेली वेगळी. नाही पटलं तर हा अनुभव आम्हा सप्ताह करणाऱ्या किंवा तुम्हाही मंडळींना किंवा या वारकरी मंडळींना जास्त आहे. ते पांघरून घेतलेले असतं ना, नाही तर दुसरं असतं खरा झोपलेला वेगळा आणि झोप येतो सोंग घेतलेला वेगळा. खरा झोपलेला झोप तुम्हाला कशावरून ते सप्ताहामध्ये पहारा असतो बघा, विण्याचा पहारा. तुमच्याकडे आहे का नाही जास्त पद्धत, आमच्याकडे ते विण्याचा पहारा. तुम्हाला एक सांगतो सत्यातलं सगळ्यात कठीण काम ती पहारा टिकवणं विण्याचा. पहारेकरी भगवतीची असतात म्हणजे आपल्या वडवणीचे नाही, मला माघारी जायचं आमच्या पडावर तर सांगायला. ते पहारेकरी जे असतात ते त्याने पाया लावून दिलेले असतात, ते 2 ते 4 असे दिवसाचं काही अडचण नसते, अडचण रात्रीची असते. त्यातही 12 वाजेपर्यंत अडचण नसते कारण कीर्तन असते, जागीच असतात, सगळं काही असतं, काही अडचण नाही. पण ते नंतर जे असतात ना 12 ते 2 किंवा 2 ते 4, मग ते 12 ते 2 ज्याचा झालेला असतात ते 2 वाजता झाल्यानंतर त्या 2 ते 4 वाला पहारेकरी जो असतो तो तिथंच झोपलेला असतो. तो म्हणतोय तुझं झालं की मला उठव, तुझे झाले की म्हणून. आणि मग हे उठवायला जातात. त्याला उठवायला गेल्यानंतर ते झोपलेलं नसतं, झोपेचं सोंग घेतलेलं असतं. ती झोपेचं सोंग घेतल्यामुळे किती उठवलं तरी उठत नाही. तुम्हाला खरं सांगतात तो म्हणतो अहो काय तुम्ही उठवलं पण जागत आली नाही. हे कोण म्हणतं, ज्यानं झोपेचं सोंग घेतलं ती म्हणतात. ज्याला खरा झोपला ना तो उठवला की जागाच होतो. ते उठवलं सोंग घेणं हे फार कठीण असतं किंवा सोंग घेणं माणसं ही घातकी असतात. तसं सुख हे दुःखच आहे पण यांनी सोम मात्र या विषयातल्या काय केलेल्या विषयानं सुखाचं पांघरून घेतलंय आणि म्हणून साध्य एक विचार. आता ब्रह्मसुखाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आहे का? ज्ञानोबा बोलतात किंबहुना सोयी जीवात्मयाची लागे तया नाम सुख. जीव आत्मयाची लागे, जीव आत्मयाची लागे या शब्दाचा अर्थ जीव ब्रह्मस्वरूप, जीव ब्रह्मस्वरूप होणं या ठिकाणी झालेलं जे सुख आहे जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐकी असं नाही. दयाची हृदय भुवनी विराजती तुका म्हणे कैची जीव ब्रह्मा ऐक्याची जी स्थिती सांगितली जाते तिथं त्याच्यापासून वेगळं नाही. ती जी ब्रह्मानुभूती आहे ते जे सुख आहे त्याला खरं सुख म्हटलं जातं कारण तिथं दुःखाची पूर्ण निवृत्ती आहे. विषय सुखामध्ये मात्र दुःखाचा जन्म आहे. जर हे आपल्याला थोडं अवघड वाटायला लागलं तर तो दुसरं सोपं उदाहरण देतो. विषय सुख दुःखाला जन्म देतो. मी आपल्या वडवणीकरांना एक साधा प्रश्न विचारतो. मला सांगा आपल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं दुःखाचं? लाईट सुखाचं, फॅन असणं सुखाचं, एसी असणं, 1 महिन्यानंतर एमईसीबीचं बिल येणं हे बघा. म्हणजे आपल्याला लाईट पाहिजे पण बिल आलं नाही पाहिजे आणि त्याच्याकरता मग स्वतंत्र व्यवस्था केली जाते. लाईट पाहिजे, लाईट हे सुखाचं आहे पण बिल आलं की दुःख आहे. म्हणजे आम्हाला निर्माण झालेल्या सुखाने जन्म कशाला दिलाय? दुःखाला. म्हणून प्रपंचातलं सुख हे दुःखाला जन्म. आता परमार्थातलं सुख हे दुःखाला काही जगद्गुरु तुकोबारांचा चेहरा अत्यंत प्रसन्न आहे. ब्रह्मसुख ज्याला म्हटलं जातं ते चेहऱ्यावर दिसून येत आहे. आणि मग एका सामान्य मनुष्याने तुकोबाराने विचारलं महाराज की अशा पद्धतीचं जे तुमच्याकडे सुख आहे ते सुख मिळवायचं असेल काय करावं? आम्हाला जे सुख आहे ते क्षणिक आहे, काही कालापुरतं आहे. आम्हाला झालेला आनंद क्षणापुरता आहे, विषयानंदाच. मग तो जो ब्रह्मानंद म्हटलं जातं किंवा नाही आनंदाशी जोडा असा जो आनंद म्हटलं जातं ते सुख मिळवायचं असेल तर काय करावं? महाराजांनी त्याला उत्तर असं दिलं तुमच्याकडल्या सुखात आणि आमच्याकडल्या सुखात का फरक आहे? कारण तुम्हाला मिळालेलं जे सुख, सुख म्हटलं की त्याला काहीतरी पदवी आहे. पद, माणसाला पद मिळाले की सुख वाटतं, पद आले की सुख वाटतं. आता हे अध्यक्ष झाले, अध्यक्षपणाचं काय असते? सुख. अध्यक्ष झाले बरं, अध्यक्ष झाले बरं, अध्यक्ष झालं हार पुरे त्यांना घातले जातात, नामक प्रमुख सत्कार केले जातात.
आणि मग वर्षभरानंतर त्यांना भेटल्यावर तो म्हणतो कुठून दुर्बुद्धी सुचली अध्यक्ष झालो कोणास काही कमी आहे का अध्यक्ष किती माणसं लक्षात ठेवा, त्यांना सांभाळा, त्यांची मंडळी करा, कितीतरी त्याच्या पाठीमागून आपला म्हणजे ते अध्यक्षपणाची झालं एका अर्थाने त्याला कशी असते ती दुःखाची असते, कुठून तरी ती दुःखच देत असतात. मग व्यवहारातली जी पद आहेत ती पद कुठे ना कुठे तरी दुःख ब्रह्मादिक पदे आणि मग महाराज सांगतात सुख ब्रह्मसुख मिळवण्याकरिता केवळ आणि केवळ परमात्म स्वरूप होणं हेच पद मिळालं तरच खऱ्या अर्थाच्या सुखाची प्राप्ती होते. आता प्रश्न पडतो की परमात्म स्वरूपता येईल कशा? परमात्म स्वरूपता येण्याकरिता कर्म करावं, ज्ञान करावं, का योग करावा? महाराजांनी सांगितलं याचं एक साधं उत्तर देऊन नामस्मरणाने या पदापर्यंत जाता येतं. त्यांनी परत प्रश्न विचारला, महाराज कोणतं नाम घेऊ हे तरी सांगा. ते म्हटले कोणतंही घे. तरी तो म्हटला नाही, तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. मग महाराजांनी सांगितलं एक काम करू, म्हटले मी तुला एक साधं सांगतो, परमात्म स्वरूपाकार या पदापर्यंत जायचं असेल तर एक साधं सोपं सहजगत्या मुखाला येईल असं नाव घे. अभंग नाम म्हणा रामची होई विश्वासी अनुभव पाहिजे विठाला विठाला विचार करत असताना महाराज सांगतात जे ब्रह्मसुख आहे ते जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता काय करा? महाराज सांगतात काही नाही, राम म्हणता रामाची होईजे पदी वैसुनी पदवी घ्यायचे. मनामध्ये असलेले जे पूर्व पक्षाच्या दृष्टीने प्रश्न तेवढे उपस्थित करतो. राम म्हणता रामाची होईजे, हे रामाची होईजे हे कसं शक्य आहे?
कारण रामची होण्याकरिता राम म्हणा असं जर म्हणत असाल तर राम म्हणण्याचा आणि रामची होण्याचा नेमकं कार्यकारण भाव संबंध नेमकं काय आहे हे रामची होई जे या शब्दाचा तरी अर्थ काय राम होणं म्हणजे नेमकं काय राम होणं या शब्दाचा अर्थ काय मी दोन पद्धतीने आपल्याला सांगतो एक राम रूप प्राप्त होणं हा एक रामची होईजेचा अर्थ झाला आणि राम स्वरूप प्राप्त होणं हा एक रामाची होईजेचा अर्थ झाला राम रूप प्राप्त होणं आणि राम स्वरूप प्राप्त होणं यालाच काय म्हणा एक स्वरूपता आणि दुसरी सायुज्यता विठ्ठल प्रश्न येतो की राम म्हणण्याचा आणि मुक्तीचा संबंध कसा लावायचा म्हणायचंय राम आणि प्राप्त काय होणार आहे मुक्ती मोक्ष प्राप्त होणार महाराजांचं प्रमाण आहे मुखी नाम मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची कसं शक्य आहे ऐका मी आपल्याला एक वेदांताचा ज्यांनी संस्कार असतील त्यांना मी बोलेल ते लक्षात की वेदांत शास्त्रामध्ये मुक्ती मिळवण्याकरिता हा मोक्ष मिळेल कशाने याचं उपनिषदाने उत्तर आम्हाला असं दिलंय ज्ञानदेव उपनिषदाने दिलेलं उत्तर उपनिषद आम्हाला असं सांगतं ज्ञानादेव तू कैवल्यम ज्ञानानेच मोक्ष आता थोडं पुढं करा हे ज्ञान कशाने नेमकं येईल तर त्याच्याकरता सांगितलं महावाक्य श्रवण झालं पाहिजे कोणतं तत्त्व असं हे महावाक्य अहम ब्रह्म अस्मि अयम आत्मा ब्रह्म जे काही असेल ते आता थोडं पुढं ऐका तत्त्व असी या महावाक्याची अनुभूती काय आहे ते तू आहेस याचा अर्थ काय तत् म्हणजे ते तो म्हणजे तू आणि असी म्हणजे आहेस हे तत् म्हणण्यामध्ये आता पुन्हा वाच्यार्थ आला लक्षात आला तो म्हणण्यामध्ये वाच्यार्थ आला लक्षात आला त्याच्यातलं ईश्वर चैतन्य जीव चैतन्याचा त्याग करा कुटस्थ चैतन्य ब्रह्म चैतन्य हे अशी पदाने स्वीकारा इतका वेदांताने विचार दिला पण रात्री 11च्या पुढे हे सांगून येईल हे ऐकून पण ऐकूनच शक्य नाही आणि सांगणाऱ्यांनी जरा विचार करा 11च्या पुढे हे सांगावं का असा विचार पण विचार सगळं आता पाठ आपण ऐकलेली मंडळी आहात किंवा आपल्यावर ते आहे मला पत्रिकेमध्ये गुरुजींचा फोटो दिसला रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचा फोटो दिसला तर गुरुजींचा फोटो दिसल्यानंतर मला एवढा आनंद झाला कारण गुरुरे भाऊ हे गुरुजींचे शिष्य आणि त्यामुळे गुरुजींचं नाव आमच्याकडे अखंड पाठामध्ये गुरुजींचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नव्हतं आमच्याकडे गुरुजी इथे येऊन गेले मग तर मोठी पवित्र भूमी आहे महाराज सगळे येऊन गेले मग आता हे वेदांत ऐकायचं आता इतके सगळे येऊन गेले म्हटल्यावर मग आता त्या भूमीमध्ये आल्यानंतर असं सुचणार आहे विठ्ठल तत्व अशी या महावाक्याचा विचार करताना असा आहे तत् म्हणण्यामध्ये ते तो म्हणण्यामध्ये तू आणि अशी म्हणण्यामध्ये आहेस तत् पदार्थ वाच्य आणि लक्ष्य तो पदार्थ वाच्य आणि लक्ष्य अशी पदाने वाच्यार्थाचा त्याग करावा आणि लक्षार्थाचं ग्रहण करावं तत् म्हणण्यामधलं वाच्य आहे ईश्वर आणि तो म्हणण्यामधलं वाच्य आहे जीव आणि म्हणून ईश्वर आणि जीव या दोन्ही तत्वाचा त्याग करून कुटस्थ मनतेच ब्रह्मचैतन्य हे भागत्याग लक्षणेने आपल्याला सिद्ध करून दाखवलं आता त्याच्याकरता मी आणखीन एक सोपं उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल ज्ञानेश्वरीतली तोंडी देतो म्हणजे कळेल ऐका ज्ञानोबाईंनी एके ठिकाणी फार मोठं वर्णन केलं घटाचे नाशे गगने गगन प्रवेशे जैसे मी आपल्याला उदाहरण देतो घट आहे त्या घटामध्ये आकाश आहे बरोबर आहे आकाश म्हणजे मोकळी जागा पोकळी याला म्हणतो घट फुटल्यानंतर घटातलं आकाश बाहेरच्या आकाशाला जाऊन मिसळलं हे म्हणणं योग्य का मिसळण्याकरता ते वेगळं होतच कुठे मिसळणं कुणी म्हणायचं जर वेगळं असेल तर ते वेगळं नाहीच तर मिसळणं म्हणायचा प्रश्नच येत नाही मी पटवून देण्याकरता दुसरं उदाहरण देतो कल्पना करा एक मनुष्य सकाळी फिरायला नवरा बायको होते हा रिटायर झालेला होता मुलं कुठेतरी पुणे मुंबईला शिकायला होती आणि दोघंच होते घरामध्ये हा सकाळी फिरायला गेला आणि सकाळी फिरून आला आणि आल्यानंतर आता फिरून आल्यानंतर आंघोळ करायची नाही माणसं लवकर आंघोळच करत नाही पेपर वाचत बसलं पूर्वीच्या काळामध्ये सकाळी 8 वाजता गेलं तर जवळजवळ सगळं होऊन म्हणजे भाकरी बांधून तो मनुष्य शेतात निघालेला असायचा महाराज पण आता 10 वाजता जरी गेलं तरी महाराज उठलेच का नाही याच्यावर शंका आहे असं नव्हतं पण आता अवघड ते आला फिरून आल्यानंतर आंघोळ नाही कसला पेपर वाचत त्याची बायको स्वयंपाकघरात काम करत होती आणि मग पेपर वाचायला लागला वाचता नेमकं कोणाचा फोन आला फोन आल्याबरोबर आपल्या डोळ्यावरचा चष्मा त्याने असा वर डोक्यावर ठेवला आणि तो फोन लावला कानाला काय 5-10 मिनिटं बोलायचं तो बोलला फोन ठेवला आणि परत पेपर हातात घेतला पेपर हातात
घेतल्याबरोबर चष्मा कुठे चष्माच दिसत इकडे तिकडे बघायला लागला चष्मा कुठे सापडे ना ओरडायला लागला हाका मारायला लागला पण हाका कुणाला मारायच्या आता दोघंच होती घरात नाही कुणा काय म्हणून ओरडायला लागला पटकेने ओरडायला ती माझी मोठी बिचारी स्वयंपाकघरात काम करत होती इकडे लवकर म्हटल्याबरोबर तिने विचार केला काय झाले कोणाच ठाऊ स्वयंपाकघरात काम करत असल्यामुळे ती बेल न घेऊनच आहे थोड्या लागत होती मारायचा उद्देश नव्हता असं म्हटलंय विचारलं का काय झालं ओरडायला म्हटलं काय झालं एवढं ओरडायला कोणता काही नाही माझा चष्मा कुठं हरवलाय माझ्या लक्षात येत नाही इकडं तिकडं कुठं राहिलाय काय कळेल नाही तू बघितलाय का जर बघितला असेल तर चष्मा आणून दे मला पेपर वाचायचा आहे आता तिनं बघितला कळलं चष्मा कुठं आहे बरं त्याला माहिती आहे हे महाशय कसे महाशय म्हणा किंवा महाभाग म्हणा 40 वर्षाचा संसार म्हणजे काही कमी आहे का तिनं लगेच ओळखलं हे प्रकरण काय आहे ते तिनं एकच वाक्य सांगितलं ऐका ते म्हणते का तुम्हाला जरा तरी डोकं आहे का हे ऐकूनच आम्ही फेटीची पिशवी डोक्यावर तिने एवढंच विचारलं तुम्हाला जरा तरी डोकं आहे का त्याला राग आला तू म्हटलं काय बोलतोस तू मला माझं डोकं आहे का विचार एवढं मोठं डोकं आहे की म्हणून हात लावला उदाहरण संपलं कळलं का तुम्हाला एवढं मोठं डोकं आहे की असं डोकं आहे की म्हणून हात लावल्याबरोबर त्याच्या हाताला काय लागला चष्मा लागण्याबरोबर तो काय करायला लागला हसायला लागला मिळाला मला बरोबर करणं एक प्रश्न विचारायचा आहे चष्मा मिळाला असं म्हणतो तो काय म्हणायला लागला चष्मा मिळाला असं म्हणायला लागला मला सांगा हरवला होता का नाही मग मिळाला का कशी गमत बघा मला माहित होतं ही दुसऱ्या प्रश्नात अडकणार आहे मी पुन्हा विचारतो काय काळजी करू नका आपल्याकडे 2-3 वाजेपर्यंतची वेळ आहे असं महाराजांनी सांगितलं इतकी मोठी माहिती येऊन गेले म्हणजे मी कशाला सोडतोय आता मग आता मिळाला म्हणता येणार नाही हे खरं का मिळाला म्हणायला लागला हे खरं काय आता इथं भूमिका काय घ्यायची मिळाला म्हणता येणार नाही हे तुमचं माझं सगळं खरं आहे पण तो मिळाला म्हणायला खरं मग जर ज्या अर्थी मिळाला म्हणतोय त्या अर्थी हरवला असला पाहिजे एक तर तुम्ही मिळालाय म्हणताय हे तरी खरं म्हणा नाही तर हरवला होता हे तरी खरं म्हणा दोन्हीपैकी एक तुम्हाला मानावंच लागेल जर बर मिळाला म्हणतोय ते खोटं आहे का मला सांगा मिळालाय म्हणून त्यांना आनंदानं काय मिळाला म्हणायला हे तरी तुम्ही ऐकलंय की नाही त्या माणसाचं नाही माझं तरी ऐकलंय की मिळालाय म्हणून ऐकलं की नाही तुम्ही मग आता मिळाला म्हणून जर हा आनंदाने उड्या मारत असेल तर मग हरवला हे मान्य करावं लागेल तुम्हाला जर मिळाला म्हणतोय तर आपण हरवला नव्हता ना कारण की तिथंच होता तिथंच असलेल्या वस्तूला हरवलं म्हणता कसं हरवणं हे नेमकं कशाच्या अनुषंगाने हरवलं म्हणायचं कशाला मला कधी कधी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना सुद्धा आश्चर्य वाटतं मला ज्ञानोबांनी ओवी अशी दिली हरपले आपण हरपले आपण पाहावे आपली हरवलेली वस्तू आपल्याला मिळेल पण आपलं हरवलंय काय हे कळायला पाहिजे जरा पुढे बोलतो आपलं हरवलंय काय करण्याकरता आपल्याजवळ होतं काय हे कळावं होतं काय हे तरी कळावं अगोदर आपल्याकडे काय आहे हे कळायला पाहिजे काय आहे हे कळाल्यानंतर काय हरवलं कळेल आणि काय हरवलं हे कळाल्यानंतर काय मिळालं कळेल विठ्ठल हरवलं नाही पण हरवलं आहे असं वाटायला वेदांतामध्ये वाटायला हा शब्द त्याला भ्रम असं म्हटलं तस्मिन् तद्बुद्धी अध्यासः जगद्गुरू शंकराचार्य ब्रह्मसूत्र भाषामध्ये अध्यासाचं लक्षण असं करतात तस्मिन् तद्बुद्धी ही अध्यासः तसं नसून तसं वाटतं त्याला अध्यास म्हटलं जातं प्रतिती मात्र सत्ताकत्व प्रातिभासिकत्व शास्त्रात मला सांगतं ज्याला फक्त केवळ प्रतिती काळामध्ये सत्ता आहे त्याला प्रातिभासिक असं म्हटलं जातं आता ऐका हरवलं नाही पण हरवलं आहे असं वाटायला लागलं आणि म्हणून मिळाला म्हणायला लागला मिळालं म्हणायचं संबंधच येत नव्हता पण हरवलं असं वाटत होतं ही जशी भूमिका मांडली खरं तर आत्मतत्व तिथंच आहे तुझं आहे तुझं पाहिजे त्याला वेगळं आणायची गरज नाही पण त्याच्याविषयीचं अज्ञान आहे आणि ते अज्ञान निवृत्त करण्याकरता ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान मिळवायचं असेल तर तत्त्वमसी या महावाक्याचा उपदेश आता मला आपल्याला असं विचारायचं आहे जर रामाची होईल जी असं महाराज सांगत असतील
आणि रामाची होण्याकरिता रामाची होणं म्हणजे परब्रह्म स्वरूप होणं, आणि जर परब्रह्म स्वरूप होण्याकरिता तत्वमसी हे महावाक्य लागतं असं जर आम्हाला शास्त्र सांगतं, तर मग राम म्हणण्याने रामाची कसं काय होईल? कारण रामाची व्हायचं आहे आणि त्याच्याकरता उपनिषद सांगतं तत्वमसी महावाक्य ऐकलं पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात राम म्हणा. कशी तुकोबाराय म्हणतात तुम्हाला रामाची व्हायचं आहे ना, राम म्हणा. उपनिषद म्हणतात रामाची व्हायचं आहे ना, तत्वमसी महावाक्याचा उपदेश करू. उपनिषदाने सांगितलं तत्वमसी महावाक्याचा उपदेश करा किंवा ते ऐकून घ्या. आणि तुकोबाराय सांगतात काही नाही राम म्हणा. ऐकायचं कुणाचं? उपनिषदही महत्वाचे, पण तुकोबाराय तर त्याच्यापेक्षा महत्वाचे. आपल्या वारकऱ्याच्या दृष्टीने तर अधिक महत्वाचे आहेत. वेद तर महत्वाचा आहेच, पण संत वाङ्मय तर थोडं आणखीन जास्त आम्हाला आपुलकीच ना. याचा अर्थ वेद आपुलकीचा नाही असं नाही. मी पुन्हा परत मूळ मुद्द्यावर येतो, नाही तर माणसं तेवढंच कट करतात आणि तेवढं टाकतात आमच्या मागात. तसं नाही, मी वेदाला हे करत नाही. वेद तर आहेच, प्रमाणच आहे आपल्याला. वेदाची प्रामाण्यता नाकारताच येणार नाही. पण संत वाङ्मय हे आपल्या भाषेत असल्यामुळे अधिक पद्धतीचं आम्हाला जवळचं म्हणण्यापेक्षा ते आम्हाला कळायला सोपं जातं. उपनिषदाने आम्हाला सांगितलं तत्वमसी महावाक्य श्रवण झाल्याशिवाय रामाची होळी जे या पदापर्यंत जाता येत नाही. आणि तुकोबाराय बोलतात रामाची होळी जे या पदापर्यंत जायचं असेल तर राम म्हणा. नेमकं याची संगती काय? थोडं पुढं बोलतो. राम म्हणणं आणि तत्वमसी याचा जवळचा संबंध आहे. तुम्हाला कसं काय शक्य आहे? तत्वमसी म्हणण्यामध्ये 3 पद आहेत आणि हे राम हे कसं काय शक्य आहे? ऐका. राम या शब्दाचा विचार करताना विग्रह करताना शास्त्राने असा केलाय र अधिक अ अधिक म. हा जो राम आहे ना, र अधिक अ अधिक म, याच्यातल्या र पदाचा अर्थ, अ पदाचा अर्थ आणि म पदाचा अर्थ सांगताना शास्त्र असं सांगतं र या शब्दाचा अर्थ आहे तत्पद, म या शब्दाचा अर्थ आहे तोमपद आणि र आणि म च्या मध्ये असलेला अ या शब्दाचा अर्थ आहे असिपद. त्यामुळे र म्हणणे तत्पद, म म्हणण्यामध्ये तोमपद, र आणि म च्या मध्ये असलेला अ म्हणण्यामध्ये असिपद. त्यामुळे तत्त्वम असी या महावाक्याचा आम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर राम विठ्ठल त्या माणसाला सांगितलं असेल तुला जड जात आहे ना, तत्त्वमसी हे ऐकायला म्हणायला कळायला जड जात ना, मग एक काम कर, तुला राम म्हणता येईल ना? तो म्हटलं हो म्हणता येईल. मग राम म्हणणं म्हणजे तत्त्वमसी, काही वेगळं करायची गरज नाही. ही भूमिका तुकोबारायने मांडली. एक विचार म्हणून राम म्हणता रामाची पटलं का? बघ दुसरं सांगतो आणखी वेगळ्या पद्धतीने सांगतो. हे राम म्हणण्यामध्ये 3 अक्षरं सांगितली, र अधिक अ अधिक म. त्याच्यामध्ये तत्वज्ञानाने चिंतन असं केलंय र या शब्दाचा अर्थ आहे वैराग्य, अ या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि म या शब्दाचा अर्थ आहे भक्ती. त्यामुळे रामाची होईजे हे होण्याकरिता, अहो राम होणं म्हणजे सोपं आहे का? राम व्हायचं असेल तर वैराग्य पाहिजे, राम व्हायचं असेल तर ज्ञान पाहिजे आणि राम व्हायचं असेल तर भक्ती पाहिजे. आता तुम्ही ऐका जरा, राम व्हायचं असेल तर, कारण वैराग्य हा शब्द जर कोणाकडे लागू पडत असेल तर तो रामाचा. मी तर जरा पुढे बोलेल, रामासारखं वैराग्य या जगात कोणाचं? मी एका वाक्यात सांगतो. उद्या राज्याभिषेक होणार आहे हे कळालंय, आनंद उत्सव सगळीकडे चालू आहे आणि आजच्या दिवशी वडिलांकडून आदेश येतो वनवासाला जायचंय. राज्याभिषेक होणार आहे हे म्हणताना चेहऱ्यावरचा जी प्रसन्नता आहे, वनवासाला जायचंय म्हणताना सुद्धा तीच प्रसन्नता आहे. आणि मला असं वाटतं की इतकी विरक्ती जर कोणाकडे असेल तर ती केवळ रामाकडे. वडिलांनी सांगितलं जावं लागेल वनवासाला, निघाले. पहिली वेळ घेतली कौशल्याची. कौशल्य हे एक रामायणातलं पात्र असायचं की ते अति विलक्षण पात्र आहे. मी तर असं म्हणेन की कौशल्य शब्दाचा, मी अनेकदा एक ओवी सांगत असतो या सगळ्या महाराज मंडळींना. मी ओवी असं सांगत असतो, नात्रायणी असा अर्थ केलाय कौशल्य शब्दाचा. एकनाथ महाराज असं सांगतात कौशल्याची सद्विद्या, सुमित्राची शुद्ध मेधा, कैकयीची अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी, कुविद्या शोभवणी अविद्येसी श्री रामचंद्र पाठविला रूपासी. भावाप्रमाणामध्ये नाथ महाराज असं सांगतात कौशल्य ही सद्विद्या. सद म्हणजे ब्रह्म, ब्रह्मविद्या म्हणजे कौशल्य. काय नसून ब्रह्मजीच्या पोटी येतं ती ब्रह्मविद्याच नाव. एक दुसरा कौशल्य शब्दाचा अर्थ सांगू, कुशल हा बुद्धी यशस्वी आहे कौशल्य. जिची बुद्धी कुशल आहे ती कौशल्य. तिसरा अर्थ सांगू, कोमल मनाची जी आहे ती कौशल्य.
चौथा अर्थ सांगतो. धर्मपत्नी जी आहे ती कौसल्या. जरा भरताच्या मुखातलं एक वाक्य सांगू. भरताने कैकेयीला आपल्या आईला सांगताना असं सांगितलंय, अगं आई, तू कोणाचा ऐकून कोणाचा द्वेष करून रामाला वनवासाला पाठवलं, तुला कळतंय? एक तर तू ऐकलं मंथरेचं आणि त्या मंथरेने कान भरवले कशाच्या संबंधाने? कौशल्याच्या संबंधाने. कारण मंथरा कैकेयीला असं म्हणत होती की राम राजा झाल्यानंतर कैकेयी तुला कोणी विचारणार नाही, कौशल्याचा मान वाढेल. म्हणजे तिनं नाव कुणाचं केलं होतं? कौशल्याचं. खरं तर कैकेयीच्या मनात हे असलं काही नव्हतं. कैकेयीच्या मनामध्ये काही नव्हतं. म्हणून तर नाथराय सांगतात, कुविद्या क्षोभवनी अविद्या. कुविद्या म्हणजे मंथरा आणि अविद्या म्हणजे कैकेयी. त्या कुविद्येने अविद्येत क्षोभ केला आणि श्री रामचंद्र पाठविला वनवास. कैकेयी खरं तर तिनं काही नाही, तिला मनात काहीच नव्हतं. ह्या मंथरेने हे सगळं कार्यक्रम केला. बरं, तिनं द्वेष कोणाचा दाखवला? कौशल्याचा. आणि सरते शेवटी कैकेयीने केवळ मागितले, रामचंद्र प्रभूंना जावं लागलं. भरतानी ज्यावेळेस माघारी आले, भरत जेव्हा आले, मामाच्या गावाला गेले, तिथून आले, त्यांना कळालं की दादा वनवासाला गेला. काय गेलाय? आईनं सांगितलं. कुणीच आईनं का सांगितलं? मंथरेने तिचे कान भरले वगैरे वगैरे सगळं कळालं. बरं, काय म्हणून सांगितलं? कौशल्याचा द्वेष केला. तेव्हा भरतानी असं सांगितलं, आई, ज्येष्ठ माता असणारी माझी जी कौशल्य आहे, त्या कौशल्याबद्दल तुझ्या मनात द्वेष निर्माण झाला, पण तुला कौशल्या कळाली नाही म्हटले. कौशल्या कोण आहे? की जिनं कैकेयी ही सवत आहे, पण सवतीला सुद्धा बहिणीप्रमाणे जिनं वागवलं ती कौशल्या. कैकेयीवर सख्या बहिणीप्रमाणे जिनं प्रेम केलं ती कौशल्य आहे. आणि म्हणून कौशल्य व्हायचं असेल तर इतकं व्यापक मन लागतं. इतकं व्यापक मन लागतं. सहजासहजी राम तिथे येत नाही. कौशल्य हेच साधं एक पुढे आणखीन थोडं पुढं. रामचंद्र प्रभू ज्यावेळेस कौशल्याकडे जातात आणि कौशल्याला सांगतात, आई, मी निघालो. म्हटले, कुठे निघाला? उद्या राज्याभिषेक. नाही, भरताला दिलं राज्य. तुझ्या वाट्याला काय आले? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, आई, माझ्या वडिलांचं माझ्यावर फार प्रेम आहे. म्हटले, कसलं प्रेम? मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य भरताला दिलं आणि अमर्याद असलेलं वनाचं राज्य मला दिलं. वनवासाला वनाचं राज्य म्हणणं हे सोपी गोष्ट आहे का? विचार करा. म्हणून ते रामराज्याची म्हणतात. दृष्टी किती मोठी व्यापक आहे. वनवास आहे, त्याला प्रभू रामचंद्र सांगतात, मला वनाचं राज्य दिलं, वनाचं राज्य दिलं. आणि त्या दृष्टीने मग ते पुढचे विचार खूप मोठे आहेत, मला सांगायचं नाही. पण क्षणामध्ये आपल्या राज्याचा त्याग केला ते वैराग्य रामचंद्र प्रभूंकडे. रामाचे व्हायचे असं व्हायचं असेल तर वैराग्य आलं पाहिजे. रामाचे व्हायचे असं व्हायचं असेल तर ज्ञान आलं पाहिजे. रामाची व्हायची असं व्हायचं असेल तर भक्ती आली पाहिजे. मग रामाची होण्याकरिता वैराग्य, ज्ञान, भक्तीची गरज आहे. आणि तुम्ही म्हणता राम म्हणा, हे कसं शक्य आहे? तेव्हा परत एकदा शास्त्राने असं सांगितलं, राम म्हणण्यामध्ये ही 3 अक्षर आहेत, र अधिक क अधिक म. त्याच्यात त्या र शब्दाचा अर्थ आहे वैराग्य, अ शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, म शब्दाचा अर्थ आहे भक्ती. त्यामुळे वैराग्य, ज्ञान आणि भक्ती या तीनही गोष्टी यायच्या असतील तर काय करा? राम म्हणा, विठ्ठल. तत्वमसी या महावाक्यावर आरूढ व्हायचं असेल तर काय करा? राम म्हणा. वैराग्य, ज्ञान आणि भक्ती यायची असेल तर काय करा? राम म्हणा. आता तिसरं सांगतो. समजा या 2 गोष्टी आपल्याला फारशा नाही पटल्या. तुम्ही म्हणताय पटलंय, पण मीच म्हणतो कारण मला सांगायचं आहे म्हणून. आणखीन एक सांगतो. जो काही आता एवढ्या सगळ्या कसोट्या भेटल्या तर आपण घासून घ्यायला काय हरकत? आणखीन सांगतो थोडं. त्या राम म्हणण्यामध्ये असा आहे, रामाची होईचे होण्याकरिता आणखीन काही गोष्टीची गरज आहे. सहज असं कसं होईल रामाची होईचे? मग राम व्हायचं असेल तर मनोमन जायला पाहिजे, म्हणजे मनातला बळ जायला पाहिजे. एक, राम व्हायचं असेल तर अज्ञान निवृत्त व्हायला पाहिजे. आणि राम व्हायचं असेल तर त्रिविध ताप नष्ट व्हायला पाहिजे, तर राम होईल. मग हे रामाची होण्याकरिता मनोबल कशाने जाईल, अज्ञान कशाने जाईल, त्रिविध ताप कशाने जाईल, ते जाण्याचे उपाय सांगायच्या ऐवजी तुम्ही म्हणता राम म्हणा, असं कसं काय? शास्त्राने त्याचे 3रं उत्तर दिलं. शास्त्राने असं सांगितलं की राम शब्दामध्ये अक्षर किती आहेत? र, अ, म. हे विचारायचंच नाही मला शेवटपर्यंत. म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे आता कीर्तनाच्या मला काही घेऊन राहत नाही. माणसं सुद्धा अशी गमतीची असतात, मला उठताना झटकून उठतात, ते घेऊन जात नाही, तिथं सोडून जातात. राम म्हणण्यामध्ये अक्षर किती? 3, र, अ आणि म. त्याच्यातल्या र शब्दाचा अर्थ
अग्निबीज, अ शब्दाचा अर्थ आहे सूर्यबीज आणि म शब्दाचा अर्थ आहे चंद्रबीज. अग्निबीज काय करतं? मनोमन घालवतं. सूर्यबीज काय करतं? अज्ञान घालवितं. आणि चंद्रबीज काय करतं? त्रिविध तापाचा नाश करतं. त्यामुळे आपल्या ठिकाणचा मनोमन घालायचा असेल तर र पाहिजे, आपल्या ठिकाणचं अज्ञान घालवायचं असेल तर अ पाहिजे, आणि आपल्या ठिकाणच्या त्रिविध तापाचा नाश व्हायचा असेल तर म पाहिजे. आणि या तिन्ही गोष्टी यायच्या असतील तर राम म्हटलं पाहिजे. म्हणून राम म्हणा. विठ्ठल तत्वमसी या महावाक्यावर आरूढ व्हायचंय. काय करा? राम म्हणा. वैराग्य, ज्ञान आणि भक्ती आपल्या अंतःकरणात यायची असेल काय करा? राम म्हणा. मनोमन, अज्ञान आणि त्रिविध तापाचा नाश व्हायचा असेल काय करा? राम म्हणा. आणखी नाही, एवढं सांगतो, जास्त नाही सांगतो. एवढं सांगतो. एक म्हणजे तसं पुष्कळ आहे, पण आजच्या पुरती एवढं पास. कारण एका कीर्तनात सगळं सांगायचं नसतं. हा कीर्तनाचा नियम आहे. का पुढं परत ऐकायचं काय म्हणून एक सांग. राम याचा आणि रामाची होई जी याचा काय संबंध आहे? रामाची होण्याकरिता निष्पाप अंतःकरण व्हावं लागेल, त्याच्याशिवाय रामाची होत नाही. पापरहित व्हावं लागेल, त्याच्याशिवाय रामाची होत नाही. का? मी आपल्याला एक साधं प्रमाण देतो बघा. महाराजांचे शब्द आहे, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. आणि एकदा साधक निष्पाप झाला की तोची देव भक्त वेळा वेळ नाही. निष्पाप झाला की मग तोची देव. त्यामुळे देव पदापर्यंत जायचं असेल तर निष्पाप व्हावं लागेल, पाप निवृत्त व्हावं लागेल. मग पाप निवृत्त होणं ही रामाची होई जे या पदावर आरूढ होणं आहे. आणि तुम्ही तर त्याच्याकरता राम म्हणा असं म्हणता, याचा काय संबंध आहे? याचे एक साधं सोपं उत्तर दिलं. राम हे म्हणत असताना रकारोच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम पुन्हा प्रवेशा भावेच मकार सुख पाठवत. शास्त्र आम्हाला सांगतात राम म्हणताना, राम म्हटल्याबरोबर ओठ काय होतात? उघडतात. आणि म म्हटल्याबरोबर ओठ काय होतात? बंद होतात. बघा, राम म्हटलं की ओठ उघडले, म म्हटलं की तुम्ही एकदा म्हणून बघा, म्हणजे तेवढं तरी म्हणा राम असं, तेवढं राम असं म्हटलं काय झालं? राम म्हटल्याबरोबर ओठ उघडले, म म्हटल्याबरोबर ओठ बंद पडले. याचा अर्थ काय? याचा शास्त्राने अर्थ असा सांगितलाय, राम म्हटल्याबरोबर ओठ उघडतात म्हणजे आत असलेली सगळी पाप बाहेर जातात, आणि मग म्हटल्याबरोबर ओठ बंद होतात म्हणजे बाहेर गेलेली पाप आत येत नाही. आणि म्हणून अशी स्थिती येण्याकरता काय करावं लागेल? राम विठ्ठल म्हणून राम म्हणता रामाची होई जी पदवी घ्यायची, त्या पदावर जाता येतं. त्या पदावर गेल्यानंतर पदवी घ्यायची. आता हे रामाची होई जे हे झालं साईड देते. आणि राम रूपाचा विचार करायचा झाला, राम म्हणता म्हणता राम रूप प्राप्त होणं. कीर्तन चांगलं अशी किती उदाहरणं आहेत. मी फक्त एक छोटं उदाहरण सांगेन आणि थांबेन. काही नाही. राम लक्ष्मणाचा शोध करता, सीतेचा शोध करताना राम लक्ष्मणाची गाठ सुग्रीवाबरोबर पडली. आणि सुग्रीवाबरोबर गाठ पडल्यानंतर त्या दोघात मैत्री झाली. मैत्रीमध्ये असं ठरलं, सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांना सीता शोध करण्याकरता मदत करायची आणि प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची. झालं, ठरलं. प्रभू रामचंद्रांनी वालीला मारलं. नंतर सगळं राज्य किष्किंधेचं सुग्रीवाला दिलं. किष्किंधेचा राजा म्हणून सुग्रीव त्या राजगादीवर बसला. पण रामाला काय शब्द दिला हे विसरूनच गेला. त्याचं कारण गादीवर बसला, बाकी काहीच नाही. ते बसलं की विसरून द्यायची परंपरा तेव्हापासून आहे. बसलं वर खुर्चीवर, गेलं विसरून. सगळं विसरून गेल्याबरोबर हे लक्ष्मणाच्या लक्षात आलं. मी लक्ष्मणाच्या लक्षात आलं म्हटलं, कारण लक्ष्मण या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या सगळं लक्षात राहतं त्याचं नाव लक्ष्मण. लक्ष्मणाने आठवण करून दिली सुग्रीवाला. सुग्रीव सगळी वानर सेना घेऊन आला. रामचंद्र प्रभूंनी पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे वानर सेना पाठवली. पूर्वेकडे वानर गेली, पश्चिमेकडे गेली, उत्तरेकडे गेली. दक्षिणेकडे निघालेले हनुमंतराय माघारी आले. प्रभूंनी विचारलं, काय बाबा भीती वाटायला लागली का? म्हटले नाही. मग माघारी का आला? सगळी वानर तर गेली, पूर्वेकडली, पश्चिमेकडली, तू का माघारी आला? हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही कोणाला शोधायला पाठवता? म्हटले सीतेला. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू ज्या सीतामाईला शोधायचं आहे त्या सीतामाईला आम्ही आतापर्यंत पाहिलंच नाही, तर शोधायचं कसं? ते कोणाच्या लक्षात आलं? हनुमंतरायांच्या. बाकीच्या माकडांच्या लक्षात आलं नाही. बऱ्याच माकडांच्या लक्षातच येत नाही काय राम कोण होता, काय होता, काहीच नाही, काहीच माहित नसतं. पण हे हनुमंतरायांच्या लक्षात आलं. आणि मग होती माता वरिष्ठ. मग प्रभूंनी त्याला उत्तर जे दिलं ते माझ्या विषयाच्या समान. मी विषय सोडून बोलत नाही.
मी विषय सोडून बोलत नाही मला विषयाच्या बाहेर जायचंच नाही. थोडं गेलो होतो पण परत विषयावर घेतलं. असं म्हणतात रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, हनुमंता ज्या ठिकाणी गेल्यानंतर जिथला परिसर राम म्हणत असताना रामरूप झालाय, जिथले वृक्ष रामरूप झाले, जिथले पाषाण रामरूप झाले नव्हे, जिथली स्त्री राम म्हणता म्हणता रामरूप झालेली असेल ती स्त्री माझी सीता आहे. कारण राम म्हणता रामची विठ्ठल पदवी घ्यायची, त्या पदावर आले की ती पदवी आम्हाला प्राप्त होते. ऐसे सुखवचने आहे, विश्वासी अनुभव पाहिजे. आता या सुखात पद्धतीने करता येईल, फक्त महाराज सांगतात विश्वासी अनुभव पाहिजे. विश्वास ठेवा आणि अनुभव घेऊन तुम्ही बघा. रामरसाची या चवी आनरस रुचते केवी. रामरसाच्या पुढे दुसऱ्या कोणत्याही रसाची चव आपल्याला लागणार नाही. ऐसे सुखवचने आहे, विश्वासी अनुभव पाहिजे. सरतेश्वरी महाराज सांगतात हे सगळं मी माझ्या अनुभवाने सांगतोय. तुका म्हणे कोणी सांगे, तुका म्हणे कोणी सुखवचने आहे, विश्वासी अनुभव पाहिजे. या भंगात शेवटच्या चरणातून महाराजांनी सांगितलं मी जे सांगतोय ते अनुभवाने सांगतोय आणि जे अनुभवाने सांगतोय ते आहे. काय अनुभव आहे? राम म्हणता रामाची होई जे पदी वैसोनी पदवी घ्यायची. काय अनुभव आहे? ऐसे सुखवचने आहे, विश्वासी अनुभव पाहिजे. काय अनुभव आहे? रामरसाची चवी आनरसुती खेवी. तुका म्हणे चाकोनी सांग. माझा अनुभव आहे आणखी. माझा अनुभव कशाचा? आतापर्यंत वर्णन केलं ना, हा सगळा मला अनुभव आहे. पदी वैसोनी पदवी घ्यायचे माझा अनुभव आहे आणखी. ऐशी सुखवचने आहे माझा अनुभव आहे आणखी. रामरसाची या चवी आनरस रुचती केवी माझा अनुभव आहे आणखी. महाराजांना विचारलं हा अनुभव तरी कसा सांगतात? तुका म्हणे चाकोनी सांगते असं आहे. त्यामुळे इतकं सगळं हे मी चाकोनी म्हणजे ते घेतलंय मी आणि मग मी सांगायला लागलो ऐशी सुखवचनी आहे, विश्वासी अनुभव पाहिजे असं म्हणा. किंवा आणखीन एका वेगळ्या पद्धतीने बोलायचं तर राम म्हणता रामाची होईजे पदी वैसोनी पदवी घ्यायचे ऐसे सुखवचनी. रामरसाची या चवी आनरस रुचती केली ऐसे सुखवचनी आहे. तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे ऐसे सुखवचनी आहे. हा ऐसे शब्द तिन्हीकडे लावा तरी हरकत नाही. तिन्हीकडे लावला तरी आपल्याला लक्षात येईल की हे सुख नेमकं कशाचं आहे. थोडक्यात काय, रामनामातल्या सुखाचा विचार महाराजांनी तो केला. त्या राम मंदिराच्या आणि राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पर्व काळावर आपण ते भगवंताचं रामरायाचं अखंड नामस्मरण आपल्याकडून व्हावं अशा भावना या ठिकाणी व्यक्त करतो. वडवणीमध्ये हा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. मला इथं आल्यानंतर आनंद वाटला कारण माझी नजर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत राम मंदिर चौक ह्याला तसंच नाव आहे ना, राम मंदिर चौक हा सगळा रामरूप झालाय. तिथं समोर राम मंदिर आहे म्हणजे रामाकडे बघूनच चाललंय. बरं, तर राम मंदिर चौकामध्ये सगळे रामपणे झालेली सगळी या ठिकाणी दिसून येतात. विशेष करून सगळीच पूजनीय गायक वादक मंडळ, पूजनीय महाराज मंडळी. माझा असा फारसं या भागात कमी येतो पण जे काही थोडंफार मागे आलो तर जे काही थोडीफार ओळख ज्यांची आहे त्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. विशेष करून आपण सगळी तरुण मंडळी बहुतांशी जास्तीत जास्त इथं दिसून येतात. नामदेव महाराजांचं नियोजन आहे. गवडे महाराजांच्या नियोजनामध्ये मी अनेक ठिकाणी कीर्तन आतापर्यंत केली. माझा आणि त्यांचं एक अत्यंत जीवष्ट कंठस्थ असं मैत्रीचं नातं आहे. आमच्या वारकरी फडकरी संघटनेला एक सचिव पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर एक संघटनेचा नावलौकिक त्यांच्या निमित्ताने आज वाढत असलेला आज आपल्याला दिसून येतोय. काय असतंय
माणसाचं वर्णन कुठं नसलं तरी सासरवाडीत करावं. बाकी त्याच्या घरात नाही केलं तरी चालतंय, पण तुम्ही सासरवाडीच्या तरी करावं की आपली लेख ज्याच्या गळ्यात बांधली ती कसं आहे एवढं करावं. नामदेव महाराज हे व्यक्तिमत्व आता बालाजी महाराज आम्हाला सगळ्यांना धरून, कारण काही मला असं वाटतं महाराज संप्रदायामध्ये मोजकी मंडळी आहेत की जी समन्वय साधणार आहे, आणि त्याच्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे दगडे समन्वय सगळ्यामध्ये मेळ घालण्याचं काम करतात. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा मगाशी मी व्यक्त केली, प्रवासाच्या अडचणी प्रवास करणाऱ्याला माहीत असतं. प्रवासामध्ये अनेक अडचणी येतात, प्रतिबंध येतात, त्यामुळे पोहोचायला एखाद्या जागेवर उशीर होतो. एरवी मी तसा उशीर कधी पोहोचत नाही, परंतु प्रवासाच्या अडचणीमुळे उशिरा पोहोचत नाही. तरी पण जेवढा काही मला या रुग्णाचा विचार आपल्या समोर करता येणं शक्य आहे तेवढा माझ्या वेळेमध्ये केला. झालेली सेवा पुन्हा एकदा रामरायाच्या चरणी, भगवंताच्या चरणी, नामदेवाच्या कुवारांच्या चरणी, आणि मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर